माणसाच्या जीवनामध्ये इच्छाही असावी आणि माणसाच्या जीवनामध्ये आशाही असावी. असं माणसाच्या जीवनामध्ये इच्छा असावी आणि आशा असावी. मला असं वाटतंय सदिच्छा आणि सदआशा ह्या गोष्टी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि मी तर याही पुढे सांगेल वासनाही असावी पण ती सद्वासना असावी. दुर्लभ चराचरी सद्वासना असं म्हणतायत माऊली. पण काय असते बघा, आपल्याजवळ इच्छा आहेत, आपल्याला आशाही आहे. आपली इच्छा पूर्ण होण्याची आपल्याला आशाही आहे. पण ज्या प्रपंचाकडून तुम्ही आपली इच्छा पूर्ण करण्याची आशा करताय ना, तो प्रपंच तुमची इच्छा पूर्ण करत नाही. बरोबर आहे? नाही करत. याचं कारण असं आहे महाराज की आपल्याला इच्छा आहे सुखाची, आपल्याला इच्छा आहे सुखाची आणि आपण ते पूर्ण होण्याची आशा करतो प्रपंचाकडून. कशाची इच्छा आहे? मला असं वाटतं की या जगामध्ये असा एकही माणूस नाही की ज्याला सुखाची इच्छा नाही. विठ्ठल इच्छा सुखाची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्याची आशा प्रपंचाकडून आहे. प्रपंचाकडून आहे. मला असं वाटतंय प्रपंचाने जर तुमची इच्छा पूर्ण केली, समजा कितीही मोठा प्रपंच असू द्या, तुमची सुखाची इच्छा सुखाची आशा जर प्रपंचाने पूर्ण केली असती तर तुमच्या अगोदर रावणाची आशा पूर्ण झाली असती ना, रावणाची इच्छा पूर्ण झाली असती ना. तिच्यानेही प्रपंचाकडूनच आशा केली की ही माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे म्हणून. रावणाची इच्छा, एवढा मोठा रावणाचा प्रपंच असून सुद्धा त्याची इच्छा नाही पूर्ण झाली. लक्षात ठेवा, नाही पूर्ण. मला असं वाटतं रावणाच्या अनेक इच्छा होत्या. रावणाचा प्रपंच फार मोठा होता. रावणाची सत्ताही मोठी होती आणि रावणाची संपत्ती मोठी होती. रावणाच्या संपत्तीचा विचार करत असताना महाराज असं म्हणतायत, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, कोटी घरे जेथे आशा आणि ताब्याची, 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 सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. ही रावणाची संपत्ती आहे. शुद्ध कांचनाची सप्तकोटी असं म्हणतायत. रम्य ही स्वर्गाहुनी लंका, स्वर्गापेक्षाही सुंदर होती लंका. अर्थात ही त्याची संपत्ती होती. आता ही त्याची संपत्ती आणि पुढे ऐका त्याची सत्ता कुणावर होती. ओव्या सांगतो, तुम्ही अर्थ सांगा. अर्थ सांगणार आहे का कुणी इथं? ओथी फोडून सांगणार कोणी आहे का? कोणचे बाबा सांगताय का? इंद्रबारी चंद्र छत्रधरी, यम पाणी वाहे घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी, विदितेथ करी दडन कांडन, अश्विनी कुमार दोनी, परिमळ द्यावे श्रियेस लागोनी, विलंब होता अर्धक्षणी दासी धावोनी धुमसती, मैराड देव कानडे करती राक्षसांच्या दाड्या खाडे, आरसान दाविती जयाकडे तेची रोकडे बुकाडी, नवग्रहाची पिढा गाडी ती रावणे घातली बांधवडी, पायी घालोनिया बेडी पायरी तडी अडकविले, विघ्न न राहू शके दया पुढे, तो गणेश होनी बापुडे, गाढवाचे कळप गाडे चहूकडे ओढत असे. इंद्रबारी, इंद्र हा त्या ठिकाणी
छत्र धरण्याचं काम करत होता. वरुण देवता त्या ठिकाणी सडा टाकण्याचं काम करत होती. वायू देवता त्या ठिकाणी झाडून काढण्याचं काम करत होती. ज्या खंडोबाची आपण पूजा करतो तो खंडोबा दाढी करण्याचं काम करत होता. ज्या नवग्रहाला आपण अत्यंत घाबरतो ते नवग्रह त्याने असे शेळीचे पिलं बांधतायत ना असे बांधले होते. ज्या गणपती बाप्पाची आपण आरती करतो तो गणपती बाप्पा त्या ठिकाणी गाढवं ओढण्याचं काम करत होता. म्हणजे त्याची सत्ता एवढी होती, त्यांची संपत्ती एवढी होती. एवढा मोठा ज्याचा प्रपंच असूनही महाराज म्हणतात त्याची इच्छा नाही पूर्ण झाली. त्याची इच्छा होती की माझी लंका सोन्याची आहे, या लंकेतल्या फुलालाही सुगंध असेल आणि या लंकेतल्या सोन्यालाही सुगंध असेल. या लंकेतल्या सोन्याला सुद्धा सुगंध आला पाहिजे ही त्याची इच्छा होती. समुद्राचं पाणी गोड झालं पाहिजे ही त्याची इच्छा होती. आणि मला स्वर्गाला शिडी लावायची आहे ही त्याची इच्छा होती. स्वर्गाला शिडी त्याच्याकडून लागली नाही, समुद्राचं पाणी गोड त्याच्याकडून झालं नाही आणि खऱ्या अर्थाने सोन्याला सुगंध आला नाही. मला असं वाटते सोन्याला सुगंध त्याला आणता आला नाही. सोन्याला सुगंध असतो महाराज. तुम्ही जर सोनं चांगल्या कामी खर्च करत असाल तर हा सोन्याचा सुगंध आहे. विठ्ठल 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 सोनं असेल तुमच्या घरी, श्रीमंती असेल तुमच्या घरी, एखाद्या गरीब मुलाचं शिक्षण असेल आणि त्याच्यासाठी जर त्या सोन्याचा तुम्ही उपयोग करत असाल तर हा सोन्याचा सुगंध आहे. एखादा गरीब माणूस असेल, त्याच्या मुलीचं लग्न असेल, त्याला पैशाची गरज असेल आणि मला असं वाटते तुम्ही जर त्याला मदत करत असाल तर मला असं वाटते हा सुगंध सोन्याचाच आहे. एखादी गोमाता अडचणीत असेल आणि त्याला सोडवण्यासाठी जर तुम्ही सोन्याचा उपयोग केला तर मला असं वाटते हा सोन्याचा सुगंध आहे. एखादं मंदिर जीर्ण असेल, त्या जीर्ण मंदिरासाठी जर तुम्ही तुमच्या सोन्याचा उपयोग केला तर मला असं वाटते हा सोन्याचा सुगंध आहे, हा सोन्याचा सुगंध आहे. एखादा सप्ताह असेल त्याच्यासाठी जर तुम्ही देणगी देत असाल, मोठी देणगी देत असाल तर मला असं वाटते हा सोन्याचा सुगंध आहे. तो फक्त आपल्याला आणता येत नाही, हे आपलं दुर्भाग्य आहे. देणाऱ्या माणसाचा हात नेहमी वर असतो, घेणाऱ्या माणसाचा हात नेहमी खाली असतो. घेणाऱ्या माणसाचं लौकिक कधीच होत नसते. घेणाऱ्या माणसाला लोक विसरल्याशिवाय राहत नसतात आणि देणाऱ्या माणसाला लोक शेवटपर्यंत कधी विसरत नसतात. हा सुगंधच आहे ना, सुगंधच आहे ना. पाटील, मुलीचं लग्न आहे हो, 2 मुलं आहेत बघा, 1 मुलगी आहे. गरिबी आहे हो पाटील, 2च एकर शेती आहे बघा. ती शेती जर विकाव तर मुलांना काय ठेवणार मी पाटील. भाऊ, मला फक्त 20,000 रुपयाची गरज आहे. मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही भाऊ. माझ्या पोरीचं लग्न आहे, पोरीला पाहिजेत 20,000 रुपये, घरचे आहेत 20,000 रुपये तुम्हाला मागण्यासाठी आलो भाऊ. माझ्या मुलीचे आशीर्वाद घ्याल तर बरं होईल भाऊ. मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, मी मरताना देवाचं नाव घेणार नाही भाऊ, तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही भाऊ. मला फक्त 20,000 रुपयाची गरज आहे. तुमच्या झाडण्यात 20,000 रुपये बाहेर पडतात हो भाऊ. इतकी श्रीमंती आहे तुमच्या घरी. माझ्या पोरीचं लग्न आहे हो भाऊ, मला 20,000 रुपयाची गरज आहे हो भाऊ. मला असं वाटतं तो जर त्या माणसाला 40,000 रुपये काढून देत असेल तर हा सुगंध आहे कशाचा. ती मुलगी तुम्हाला कधीच विसरणार नाही महाराज. आपल्याला सोन्याला सुगंध आणता येत नाही. मी खरं सांगू का, सोन्याला सुगंध ज्याला आणता येतो ते राम आहेत. ज्यांच्या सोन्याला सुगंध कधीच येत नाही ते रावण आहेत. मी नेहमी एक उदाहरण सांगून जाईल. तुमच्याकडे धरण आहे का? धरण असेल ना एखादं छोटं मोठं धरण आहे. इथे एक धरण नाही का भाऊ, धरण. कौतिक महाराज धरणाला भिंत बांधतात मिठाची. धरणाला भिंत असते कशाची? दगडाची, मातीची, सिमेंटची, काय असेल अशी भिंत बांधतात आणि त्याला दरवाजाही ठेवतात. सलग भिंत नाहीत बांधत, त्याला दरवाजा ठेवतात. मला खरं सांगा तुम्ही, आता गोड आहे, एका वाक्यात उत्तर पाहिजे मला. भिंत कशासाठी बांधतात? पाणी अडवायसाठी. दरवाजा कशासाठी ठेवतात? पाणी सोडायसाठी.
मग अळवतात कशासाठी? अळवतात एका वाक्यात अळवतात कशासाठी? अरे सोडायसाठी. सोडायसाठी. भरपूर अडवलं पाहिजे, भरपूर अडवलं पाहिजे, भरपूर अडवलं पाहिजे. पण ज्यावेळेला एखादा असा प्रसंग येईल ना त्यावेळेला दरवाजा उघडून सोडलंही पाहिजे. सप्त्याचा प्रसंग गावामध्ये असून जे दरवाजा उघडत नसतील त्यांच्यासारखे करंट तेच असतील. उघडला पाहिजे. अरे धर्म कोणी सांभाळायचा? धर्म तर आपल्यालाच सांभाळावा लागेल ना. म्हणून भिंत असली पाहिजे, त्याला दरवाजा असला पाहिजे. तो दरवाजा प्रसंगाने उघडला पाहिजे. काही माणसं अशी आहेत की दरवाजाच ठेवत नाही, उघडायचा प्रश्नच नाही, ठेवतच नाही. महादेव महाराज ठेवतच नाही, अशी पक्की भिंत बांधतात. एक दिवस त्यांना पश्चाताप होतो, ती भिंत फुटल्याशिवाय राहत नाही. मी सांगून ठेवी, लिहून ठेवा, जो माणूस धर्मासाठी दरवाजा ठेवणार नाही त्यांच्याच घरामध्ये एखादा मुदई जन्माला येईल की तो भिंत फोडल्याशिवाय राहणार नाही. अरे या धरणातल्या पाण्याची श्रीमंती टिकून राहावी असं वाटत असेल तर या धरणाच्या भिंतीला दरवाजाची गरज आहे, त्याशिवाय श्रीमंती टिकणार नाही. तशीच या प्रपंचातली श्रीमंती टिकून राहावी असं वाटत असेल तर या भिंतीला सुद्धा धर्मरूपी दरवाजाची गरज आहे, त्याशिवाय श्रीमंती टिकणार नाही. आणि म्हणून धर्मरूपी दरवाजा प्रत्येकाच्या भिंतीला असणं महत्त्वाचं आहे. खोटं बोलतोय मी? खोटं बोलतोय? उत्तमाची गती प्रपंचातली अडचण असेल तर नाही द्यायचं दान. महादेव महाराज प्रपंच सांभाळणं हा धर्म आहे. तुम्ही जर प्रापंचिक असाल, तुम्ही जर कोणाचे मालक असाल, तुम्ही जर कोणाचे बाप असाल तर मला असं वाटते, मी म्हणेल की प्रपंचाला सांभाळणं बापाने किंवा मालकाने हा त्याचा धर्मच आहे, प्रथम धर्म आहे. तुम्ही तो स्वीकारला पाहिजे आणि तुम्ही केलं पाहिजे. ज्याच्या प्रपंचाला अडचण असेल त्याने एखाद्या वेळेला नाही दरवाजा उघडला तरी चालेल, पण ज्याला प्रपंचात काहीच अडचण नाही, ज्याचा प्रपंच खूप मोठा आहे, तोही जर सप्त्याला दरवाजा उघडत नसेल तर मग मात्र कठीण आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून माझ्या राजांनो, सोन्याला सुद्धा सुगंध आहे. तुम्ही जर त्याचा उपयोग चांगला करत असाल तर. रावणाला नाही करता आला उपयोग. रावणाने काय उन्मत्त होण्यासाठी उपयोग केला संपत्तीचा. शेवटी काय झालं आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मला हे सांगू द्या की रावणाच्या इच्छा पूर्ण केल्या नाही त्या प्रपंचाने, हे मला सांगायचं. एवढा मोठा रावणाचा प्रपंच, रावणाच्या इच्छा नाही पूर्ण झाल्या. आपला प्रपंच खूप लहान आहे माझ्या राजांनो. आपला प्रपंच आपल्या इच्छा कशा पूर्ण करेल? आपला प्रपंच आपली सुखाची इच्छा कशी पूर्ण करेल? प्रपंच सुखाची इच्छा का पूर्ण करणार नाही? का पूर्ण करणार नाही याचं कारण तो दुःखरूप आहे म्हणून पूर्ण करणार नाही.
ठाऊकची आहे संसार दुःखाचा. विठ्ठला 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 सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे.